एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाल्यानंतर अकोल्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे यांनी तयारी सुरू केली। सुनीता भांगरे या आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, दिलीपराव भांगरे आदींसह भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सुनीता भांगरे यांचे चिरंजीव अमित भांगरे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवलेली होती। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राखीव होताच भांगरे यांनी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत गेल्या आठवड्यात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली होती। दरम्यान तेव्हापासून सुनीता भांगरे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती। आज अखेर भांगरे यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात प्रवेश केला। माननीय आपल्या सर्वांचे नेते आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आपले अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपले माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी पिचड, आपले महामंत्री जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय सीताराम पाटील, ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे, ते आपल्या अकोला तालुक्याच्या कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे, आपल्या तालुक्याचे पहिले आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव मान्य दिलीपराव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी जो आज पक्ष प्रवेश केलेला आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळ्यांनी वैभवराव, सुनीताताई, दिलीपराव, बाकी आमचे सीताराम पाटील असा असंख्य कार्यकर्ते आहेत, आपला तालुका जो आहे हा 100% आपल्याला आपल्या भाजप युक्त करण्यासंदर्भात आम्ही संकल्प करूया, आम्ही करू आणि आपल्याला तशा पद्धतीची खात्री आज देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आपलं सर, आपण वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं आपलं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो। आजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।